तर आरती गोणी मी हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहे 1 आणि ना काल तुम्हाला दाखवलं मी गहू आणले तिकडून परवा आणि व्हिडिओ काही एंड केला नव्हता, मला दुसऱ्या दिवशी एंड केला आणि आज ना ते गहू वरती आणायचे. तर आता थोडं आणि बाहेर पण जायचं आहे. काल मला ना वापरायला टी शर्ट्स नाही आहे, टी शर्ट वगैरे घ्यायचे, नाईट पॅन्ट्स वगैरे, तर तेच घ्यायला जायचं आहे. त्याच्यानंतर मग घरी येऊन ते गहू पण वरती आणायचे आहे. आणि इथे मी आज सकाळी सकाळी गॅस पुसून काढला, म्हणजे धुवून पूर्ण मी घासून वगैरे काढलेला आहे. इतका खराब झालेला, त्याचे जे स्टँड होते ना ते घासायला काढलेले आहे. तर आता केरळला जेवण देते, त्याच्यानंतर मग आवरलं का निघणार आहे. बघू आता टी शर्ट्स कसे वगैरे मिळतात समरचे, थोडे वेगळे कलर्स घेणार आहे. तर चला. आणि आज गहू पण इम्पॉर्टंट, म्हणजे गहू आणायचे वरती, त्याच्यासाठी त्या पिशव्या पण आणायच्या मार्केटमधून, कोठीतल्या मोठ्या पिशव्या. आणि मी कशी गहू भरते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार, पुड्या टाकून, औषध टाकून, की जेणेकरून वर्षभर कीड लागणार नाही. तर चला, बोलते नंतर जेव्हा आवरेल ना पूर्ण तेव्हा बोलते तुमच्याशी. चला. अर्धे गहू घेते, जेवढे घेता येईल मला तेवढे. आणि मग दुपारी जायचंय, दुपारी म्हणजे संध्याकाळी जायचंय बाहेर. तर म्हटलं गहू घेऊन घेऊ. यार तू कशाला येते, कशाला येते तू? खाली बाजू. कशी चालली, कुठे चालली तू? नको, झोपल्या असतील. नको नको, मला बघू दे ना. तर इथे गहू खोलले आणि अशी गहू आहे एकदम, अशी म्हणजेच हे पण नाही, एकदम सगळे निवडलेले आहे आणि एकदम मोठे मोठे बघू शकता दाणे त्याचे, जवळून तुम्ही बघू शकता असे. तर वरती जाऊन तुम्हाला दाखवतेच. आता मी ना भरून घेते अर्धे बाजू रखी याला बाजू हो. तर इथे अशा अर्धी गोणी नेऊन वरती नेऊन ठेवते आणि मग ही गोणी वरती भरून देणार मी. राजकारणामध्ये केला तर त्या अंतिम पुढे गेले. तर आता ह्या पाठीमध्ये भरून आणि मग गोणीमध्ये टाकते. कट कर. आरती गोणी मी नेऊन ठेवली. आता ही लास्ट. तर अशा पद्धतीने मी पूर्ण
गहू नेऊन ठेवते, जेवढे होते तेवढे मला. आता ना याच्यात अर्धे गहू आणून टाकणार, याच्यात टाकणार, याच्यात टाकणार, मग दुसरी गोणी फोडते. झाले फायनली. तर गहू आणलेले फायनली. इतका घाम आलाय बघू शकता, खूप घाम आलेला आहे. सगळे गहू एकठीने मी वरती आणले, सगळे याच्यात अर्धे पोते करून. तर बघू शकता, तुम्हाला दाखवते गहू. बघू शकता आपले गहू असे आहे, एकदम ढबुरे ढबुरे बघू शकता, एकदम मस्त आहे, एकदम छान फुगलेले गहू आहे. आणि एक सुद्धा घाण नाही त्याच्यात, खडे नाही, काहीच नाही, सगळे निवडलेले गहू आहे. फक्त जेव्हा दळून आणेल ना तेव्हा पाकडून घेईल फक्त थोडंसं, बाकी सगळे निवडलेले आहे. तर एवढे 2 पोते आहे सगळे गहू. तर एवढी मी फायनली आणली आणि हात इतके थरथर करताय माझे. तर हात इतके थरथर करताय. चेहरा वॉश करते कारण खूप घाम आलेला आहे. मस्त पाणी पिते. फायनली गहू आणून झालेले आहे. चेहरा वॉश केला, आता पाणी पिते कारण आज तर चांगली पाठ आणि ते दुखणारी माझी हात पाठ. पण काही करायचं, आणायचेच होते. आणि वैभव नेमकी झोपले, नाही तर त्यांनीच आणून दिले असते. आणि त्यांचं कसं आहे, डायरेक्ट ते पूर्ण पोताच्या पोतं खांद्यावर उचलून आणतात ते. तर म्हटलं नको, मीच आणते हळूहळू, म्हणून मग मीच आणले.
चला आता संध्याकाळी बोलते जेव्हा जाईल ना मॉलमध्ये मला टी शर्ट्स वगैरे घ्यायचे ना, टी शर्ट नाईट पॅन्ट, त्यावेळेस बोलते तुमच्याशी. चला कियारा बाय. काय माहिती कियारा राग आलाय ना. बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे आज मस्त. तर आता आम्ही निघतोय, बघू आता कसे घेते टी शर्ट वगैरे. आणि गहू तर इथे आणून ठेवले, आता गहू ना उद्या वगैरेच भरून त्याला पिशव्या पण आणायच्या येतात. आता पिशव्या 2 घेऊन येते कोठ्यांमध्ये. पिशव्या म्हणजे गोणी असतात प्लास्टिकच्या, त्या घेऊन यावं लागतील. आणि औषधाची पुडी घेऊन यावं लागेल, एक किंवा 2 आणावं लागतील. तर चला आता निघतो आम्ही. कियारा आणि विहान घरीच थांबताय. तर इथे मी ना घेतलेली आहे कॉट सेट. आता घरून बघते बरं कसे दिसतात. मी बघून येऊ काय मला मी दाखवले, आता तिथे चॉईस करते. आणि आता इतक्यात घरी आलो आणि इथून बघितलं असेल गहू खूप वाहिले मी. इतके हात दुखताय ना आणि पाठ वगैरे दुखते माझी, कारण खालून गहू वाहिले पूर्ण मी. तरी आता कोठीमध्ये ठेवायची, ते उद्याच करावं लागेल. तर इथे मी खिचडी टाकलेली, वैभव बोलले होते बाहेरून आणू, पण म्हटलं नको बाहेरून. मग खिचडी टाकलेली मस्तपैकी, बघू शकता. त्याच्यात मस्त गाजर वगैरे बटाटा वगैरे सगळं टाकलेलं आहे, भाज्या. आणि इथे ना कियाराला खूप दिवसांनी मॅगी ती मागत होती, तर आज मॅगी केली तिला, बघू शकता. तर तिला सुपी मॅगी आवडते आजकाल, म्हणून मग जास्त पाणी टाकलेलं आहे, सूप पिते ती. तर आणि थोड्या वेळाने ना मला कैरीचं इन्स्टंट लोणचं पण करायचं आहे खिचडीसोबत खाण्यासाठी. तर आता थोड्या वेळाने करतेच कियाराची मॅगी झाली की. आणि तुम्हाला पण दाखवते, मस्त कलमी आंबा आहे ना, तो भेटला होता मस्त, तर त्याचीच करणार आहे. तर तेच आता इथे कियारा आहे बसलेली, तिला तिथे मॅगी आणि तिथे बघू शकता गहू ठेवलेले आहेत. तर ते आता उद्याच मी भरून ठेवणार. आणि त्या गोणी होत्या ना, त्या आणायच्या राहूनच गेल्या, विसरून गेली मी. तर उद्याच त्या गोणी वगैरे आणणार, प्लॅस्टिकच्या गोणी, आणि भरून ठेवणार. तर चला आता जेव्हा इन्स्टंट लोणचं करेल ना त्यावेळेस बोलली तुमच्याशी. चला तर आता ही कैरी आणली ती मस्त आणि खूप गोड आहे, काहीच आंबट नाही. तर इन्स्टंट लोणचं करायचं. तर आता ना कैरीचे तुकडे करून घेणार मी. बघू कवळी आहे का, कवळी आहे. आधी आता एवढं चिरून घेते मी. तर त्याचे ना छोटे छोटे क्यूब करायचे. तर इथे ना कैरी कापून घेतली मी, बघू शकता इथे एवढी. तर एवढीच करणार आणि एका याच्यात काढून घेते. आता तुम्ही बारीक बारीक पण करू शकता आणि मोठे पण ठेवू शकता. मी थोडे मीडियम तुकडे केलेले आहे, कारण एवढी काही आंबट नाही म्हणून मग मीडियमच केली, बघू शकता एकदम मस्त. आणि आता आपण फोडणी देऊ. तर फोडणीसाठी तुम्ही ना लाल तिखटच वापरलं तरी चालतं, पण माझ्याकडे ना हे मी काय आणून ठेवते, जेव्हा कैऱ्यांचं सीझन येतं ना तेव्हा रामबंधू मसाला हा नेहमी आणून ठेवते, आचार मसाला. तर तो पण मी थोडासा टाकते. तर थोडासा आता याच्यातच टाकून घेणार, बघू शकता. थोडंसंच टाकणार, एवढा अजून एवढं टाकते. तर ही इन्स्टंट लोणचं आहे, पण 10 दिवस तुम्ही इझिली खाऊ शकता. त्याच्यानंतर ना फोडणी द्यायची आपल्याला मस्त मोहरीची. तर इथे तेल टाकते बस. तर इथे थोडीशी ना हळद पण मिक्स करून घ्यायची आहे. हळद आणि आपल्याला थोडंसं तिखट पाहिजे म्हणून थोडंसं लाल तिखट, कारण रामबंधू मसाला पण तिखटच असतो, पण अजून थोडं स्पायसी पाहिजे असेल तर. आता ना मिक्स करून घेऊ. घेऊ शकता असं मिक्स करून घेऊ आपण. त्याच्यात मीठ पण असतं, तर मी थोडंसं ॲड करणार आपलं मीठ. जर तुम्ही जाड मीठ ॲड केलं ना तर ते अजून खूप दिवस टिकतं, पण आता मी ना ते हिमालयन रॉक सॉल्ट ते कुटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मग बारीकच मीठ टाकलं. मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे तेल तापलं ना तर लगेच फोडणी देऊ आपण. तर बघू शकता इथे मोहरीला मस्त फोडणी देते मी.
तर इथे बघू शकता तर असं आपलं इन्स्टंट लोणचं एकदम रेडी आहे खाण्यासाठी. वाव, खूप छान लागतं आणि तुम्ही इझिली हे 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. एकदम मस्त, खूप भारी चव लागते मोहरीची. तर मस्त आता खिचडी सोबत एकदम मस्त झालं कॉम्बिनेशन, खिचडी आणि लोणचं. तर तेच आजचा ब्लॉग इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज गहू वरती आणले म्हणून खूप कंटाळा आला होता आणि मला ड्रेसेस घ्यायला गेली होती. त्याच्यानंतर मग खिचडीच टाकली आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला इन्स्टंट लोणचं पण करून दाखवलं. कसं वाटतं ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला. असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. तुम्हाला आज मी दाखवलं की गहू पण आज खूप वाहिले आणि खूपच ना पाठ वगैरे दुखायला लागली. तर त्याच्यामुळे मी खिचडीच टाकली आणि खिचडीसोबत आंब्याचं कॉम्बिनेशन खूपच छान, कैरीचं. तर तुम्हाला नुसती कैरी नसेल खायची तुम्ही ह्या पद्धतीने इन्स्टंट लोणचं करून खाऊ शकता. इतकं 15 दिवस इझिली जातात. ते फ्रीजमध्ये ठेवलं ना तर 15 दिवस मस्त इझी खाऊ शकता तुम्ही. आणि वरतीच राहिलं तर 2-3 दिवस चालतं. ते 3-4 दिवस मस्त इझी खाऊ शकता. तर असं होता माझा पूर्ण ब्लॉग. तर कसं वाटतं नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. बघायला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा इन्स्टंट लोणचं. कैऱ्यांचं सीझन चालू आहे म्हणून मग छान लागतं. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.